एकेकाळी एका गावात दोन भाऊ राहत होते. मोठ्या भावाचे नाव अली आणि दुसऱ्या भावाचे नाव अक्रम. दोन्ही भाऊ स्वभावाने एकमेकांचे पूर्ण विरुद्ध होते. मोठा भाऊ अली हा हलवा पराठा विकायचा. तसेच दुसरा लहान भाऊ अक्रम हा आळशी पासून कोणतेही काम करत नव्हता. अक्रमने लवकरात लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहिले. एकदा तर धाकटा भाऊ अक्रमने मेव्हणीसाठी सूट आणला. अक्रमने आपल्या वहिनीला तो सूट दिला, जो अक्रमच्या वहिनीला खूप आवडला. सूटकडे बघून अक्रमची वहिनी म्हणाली, "अरे अक्रम, तू तर काही कमावत नाहीस. मग तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले?" अक्रम म्हणाला, "वहिनी प्रिये, मला हे सर्व विचारू नका. मी फक्त जुगाड करतो आणि या जुगाडने मी लवकरच श्रीमंत होईन." हे सर्व ऐकून अक्रमचा मोठा भाऊ अली म्हणाला की, "या युक्तीने तुम्ही श्रीमंत होऊ शकता, परंतु अशा पैशातून कमावलेली तुमची संपत्ती फार काळ टिकणार नाही." दरम्यान अक्रम म्हणाला, "भाऊ, तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, मात्र तुमच्या गरजा प्रामाणिकपणे पूर्ण होऊ शकतात." असे सांगून अक्रमने मोठ्या भावाचे तोंड बंद केले. अली हा बाजाराच्या मध्यभागी हलव्या पराठ्याचा स्टॉल लावायचा. अलीने बनवलेला हलवा दर्जेदार असल्यामुळे अलीच्या गाडीवर नेहमीच ग्राहकांची गर्दी असायची. अलीने बनवलेला हलवा लोकांना इतका आवडायचा की ते हलवा पॅक करून घरी घेऊन जायचे. मात्र यामध्ये अलीला नफ्यात खूप तोटा सहन करावा लागला. एकदा अलीने आपल्या संपूर्ण महिन्याचा हिशेब पत्नी फातिमाला दिला. अलीची पत्नी फातिमा यांनी सांगितले की यावेळचा नफा गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी आहे. यावर अलीची पत्नी फातिमा म्हणाली की आम्ही असे जगू शकणार नाही. तेव्हा अली म्हणाले की या महिन्यात तेलाच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे नफा थोडा कमी झाला आहे. हे ऐकून फातिमा म्हणाली की तुम्ही तुमच्या हलव्याच्या आणि पराठ्याच्या किमतीही वाढवा. चांगला फायदा होईल. यावर अली म्हणाला की नाही फातिमा, मी हे करू शकत नाही. जर मी असे केले तर माझ्याद्वारे बनवलेला हलवा फारसे लोक विकत घेऊ शकणार नाहीत. यानंतर फातिमाने तुम्हाला जे योग्य वाटते ते सांगितले. अलीचा धाकटा भाऊ अक्रम अली आणि फातिमामधील हे संभाषण ऐकत होता. एके दिवशी फातिमाचा फोन आला. फोनवर बोलताच ती रडायला लागते. अलीने फातिमाला रडताना पाहून विचारले, "काय झाले? फातिमा का रडते आहे?" असे सांगते की माझी मावशी आता या जगात नाही. त्यांचे निधन झाले आहे. मला लवकरात लवकर काकांच्या ठिकाणी जायचे आहे. हे ऐकून अली म्हणतो, "फातिमा रडू नकोस. मी पण तुझ्यासोबत काकाच्या घरी जातो." यानंतर अली त्याचा भाऊ अक्रमला सांगतो की मी येईपर्यंत तू हलव्या पराठ्याचा स्टॉल लाव आणि माझ्या ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये हे पाहण्यासाठी. लक्षात ठेवा, मी हलवा बनवण्यासाठी दुकानातून महागडे आणि दर्जेदार साहित्य खरेदी करतो. स्वस्ताच्या भानगडीत पडू नका. असे बोलून अली निघून जातो. यानंतर अक्रम हलवा पराठा विकू लागतो. ग्राहक येत असून आरामात हलवा पराठा खात आहेत. पराठा बनवायला तेल संपल्याचे अक्रमला दिसते. अक्रमला वाटतं की तो दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन दुकानातून सर्व सामान घेईल. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्रम किराणा सामान घेण्यासाठी दुकानात जातो, तेव्हा ते स्वस्तात तेल आपल्या घरात वापरणार आहे असा विचार करून खरेदी करतो. रोजच्या प्रमाणे लोक गाडीत येतात आणि हलवा पराठा खायला लागतात. पण काही वेळाने दोन ग्राहक आले. "आम्ही तुमच्या जागेवरून हलवा खाल्ला आणि आम्हाला अस्वस्थ वाटले. तुझा मोठा भाऊ अली कुठे आहे? त्याने कोणती खीर केली? याबद्दल बोलूया." हे ऐकून अक्रम घाबरला. कारण तो अनेक दिवसांपासून स्वस्त आणि भेसळयुक्त तेलात बनवलेला हलवा पराठा विकत होता. अलीला जेव्हा हे कळते तेव्हा तो अक्रमला खूप शिव्या देतो आणि अक्रमला लोकांची माफी मागायला सांगतो.
अक्रमला त्याची चूक कळते आणि त्याने लोकांची माफी मागितली आणि तो असे पुन्हा करणार नाही असे सांगतो आणि त्याला आपल्या कृत्याचा खूप पश्चाताप होतो. बोध कथा आपल्याला शिकवते की आपण आपल्या स्वतःच्या हेतूसाठी इतरांना दुखवू नये. प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाने कमावलेला पैसा जीवनात आनंद आणि समृद्धी आणतो.